फायनली चढायला आम्ही सुरुवात केली. उशीर खूप झाला होता त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट निवडला. तर तो शॉर्टकट असा होता की चढायला मात्र विचार करायला लागला. मी तर पतली होते त्याच्यामुळे पटापट चढले. पण माझ्या गोलू-मोलू बहिणी ज्या आहेत त्या मागेच राहिल्या. त्यांना चढायला मात्र वेळ लागला. तर नवऱ्याने सांगितलं तर वर जाऊ नका, खूप गर्दी आहे, दर्शन काय मिळणार नाही, 2 ते 3 तास तरी तुम्हाला लागतील. पण नवऱ्यांचं ऐकतील त्या बायकाच कुठल्या नाही का. मी तर स्वतःला हिरकणी समजत होते. 2-2 मुलांना घेऊन चढायला गेले. 4-5 पायऱ्या चढल्यानंतर समजलं की बाबा आपण नाही चढू शकत मुलांना घेऊन. मग माझ्या बहिणीने माझ्या मुलाला घेतलं आणि मी माझ्या मुलीला हाताला घेऊन चढायला सुरुवात केली. तर काही ठिकाणी फार गर्दी नव्हती, पण जसे पुढे गेलो तसे खूप गर्दी होती. मध्ये थोडासा ब्रेक घेतला, तिथे थांबलो. त्यानंतर पुन्हा चढायला सुरुवात केली. वर गेल्यानंतर समजलं बापरे बाप, गर्दी तर खूपच होती, दर्शन काय मिळणार नाही. कारण भक्तांची रांग इतकी लांब होती की पटांगणात आली होती. त्याच्यामुळे आम्ही लांबूनच नमस्कार केला. आतमध्ये काही दर्शन आम्हाला भेटलंच नाही. एवढं जाऊन वर काही फायदा झाला नाही. तर माझ्या मुलाला सांगितलं इथूनच नमस्कार कर, तर तो बिचारा पोज देतो आहे. त्या दोघांना सांगत होतं फोटो काढायला, पण तो एक काही थांबत नव्हता तिथे. नंतर बिचारीने पोज दिली तर त्याच्या मावशीने मध्येच एंट्री केली. फोटो काय काढताच आला नाही व्यवस्थित. त्यानंतर तो असं खेळत होता मस्त. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर थोडंसं मी व्हिडिओ वगैरे बनवले आणि परत आम्ही निघालो खाली. तर इथं या लहान मुलाला असं मस्त कोंबड्याच्या टोपलीमध्ये बसून आणलं होतं सजून वगैरे. आणि 2:30 वाजता जेव्हा आम्ही खाली आलो होतो त्यावेळेस आम्ही जेवण बनवायला सुरुवात केली. उशीर खूप झाला होता, सगळी कंटाळली होती कारण भूक लागून गेली होती. 2:30 वाजता आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे बनवलं. जेवायला आम्हाला 4:30 वाजले आणि हा बिचारा काय मोजते कुणास ठाऊक. फायनली 6:30 वाजता आम्ही घरी निघालो. बाय.